नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण वनरक्षक भरतीची सर्वात मोठी अपडेट आपल्या चॅनलवरती घेऊन आलो आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्ही वनरक्षक भरतीचे जे अपडेट आहे त्याची वाट बघत असाल तर मित्रांनो, ही अपडेट आता आपण या चॅनलवरती घेऊन आलो आहे. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्यासमोर हा GR आहे आणि मित्रांनो, हा GR आहे अमरावती वन विभागाचा. तर मित्रांनो, यामध्ये काय विषय सांगितला तो आपण आता सविस्तर बघूया. अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांचे दस्तावेज म्हणजेच कागदपत्र तपासणी करता लघु यादी प्रसिद्ध करण्याबाबत. तर मित्रांनो, जे विद्यार्थी लेखी परीक्षा पास झालेले आहे त्यांचे आता कागदपत्र पडताळणी होणार आहे. आणि मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हवे आहे ते या वेबसाईटवरती सुद्धा दिलेले आहेत. आणि मित्रांनो, सविस्तर माहिती या GR मध्ये सुद्धा सांगितलेली आहे. चला मित्रांनो, आपण आता खाली ही माहिती बघूया. विषयकृत प्रकरणी सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की अमरावती वनवृत्तातील लेखापाल व सर्वेक्षक गट क वर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची जी यादी लागलेली आहे त्यासाठी आता दस्तावेज म्हणजेच कागदपत्र तपासणी करता लघु यादी महाफॉरेस्ट.gov.in या वेबसाईटवरती टाकण्यात आलेली आहे. तसेच उपवन संरक्षक अमरावती वन विभाग अमरावती यांचे कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, जी कागदपत्रे तुम्हाला ती घेऊन येणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, यापैकी जर कोणतेही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्या परीक्षेतून बाद ठरवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येतील. तर मित्रांनो, 28 तारीख ते 29 आणि 30 तारीख या 3 तारखा नेमून देण्यात आलेल्या आहेत आणि या तारखेला तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार हजर राहायचं आहे. तर मित्रांनो, खाली यांनी जाहीर सूचनामध्ये टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे. तर मित्रांनो, जे लेखापालसाठी पात्र झालेले आहेत तर मित्रांनो, 28/12/2023 या तारखेला सकाळी 11 ते 5 या दरम्यान त्यांना उपस्थित राहायचं आहे. आणि मित्रांनो, त्याचा दस्तऐवज तपासणीसाठी जो पत्ता आहे तो पत्ता सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्वेक्षकसाठी 29 आणि 30 तारीख ही 2 तारीख देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, 29 आणि 30 हे सर्वेक्षकसाठी त्यांनी दिनांक दिलेले आहे. आणि मित्रांनो, टाईम आहे 11 ते सायंकाळी 5 आणि मित्रांनो, यामध्ये पत्ता सुद्धा यांनी दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, वरील बाबींची सर्व संबंधितांची नोंद घ्यावी. या संबंधात पात्र उमेदवारांना स्वतंत्रपणे पत्रव्यवहाराद्वारे कळवण्यात येईल. तर मित्रांनो, याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ते तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती ते एक GR म्हणून तुम्हाला पाठवण्यात येईल की तुम्हाला कोणत्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, कागदपत्राची त्रुटी पूर्ततेसंबंधात अपीलीय समितीपुढे उपस्थित राहण्याची दिनांक 31/12/2023 वेळ सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत आहे. कागदपत्र तपासणी संदर्भी जाहिरातील मुद्दा क्रमांक 7.3 नुसार नेमून दिलेल्या दिनांकात जे उमेदवार आवश्यक कागदपत्र सादर करणार नाही किंवा ते गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येतील. तर मित्रांनो, यांनी वारंवार हा एक नोट आहे ते सांगितलेले आहेत. म्हणजे जे विद्यार्थी गैरहजर राहतील किंवा त्यांचे कोणते डॉक्युमेंट कमी असतील तर त्यांना बाद ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे त्यांचं मेरिट लिस्ट आहे ते मेरिट लिस्ट सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे. उदाहरणार्थ मित्रांनो, आता तुम्ही हे बघू शकता. तर मित्रांनो, अमरावती वनवृत्ताची जी मेरिट लिस्ट आहे ते इथे यांनी लावलेली आहेत. यामध्ये मित्रांनो, तुमचा जो ID आहे, नाव आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ आहे आणि तुमचं जेंडर वगैरे, तुमचा पत्ता आणि तुमची कॅटेगरी यामध्ये सविस्तर माहिती त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते, 12वीला किती होते, ग्रॅज्युएशनला किती होते आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला किती होते यांची मार्क्ससुद्धा यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि मिळालेले मार्क्ससुद्धा मित्रांनो यांनी शेवटच्या तक्त्यामध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, कॅटेगरी वाईज तुमची ही जी मेरिट लिस्ट त्यांनी ही लावलेली आहे. तर मित्रांनो, ही मेरिट लिस्ट तुम्ही बघून घ्यायचं. यामध्ये जर तुमचं नाव असेल तर दिलेल्या दिनांकानुसार तुम्हाला त्या वेळेला पोहोचणे बंधनकारक आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला परत यामध्ये ते वेळ देण्यात येणार नाही. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा.